असतील किंवा फॅकल्टीचं त्याचं उद्घाटन झालेलं आहे, काय सांगा? खानदेश शिक्षण संस्था प्रताप शेठ जे अंबळनेरचं एक वैभव होतं की काळी त्यांनी काढलेली संस्था 75 वर्ष जवळपास 115 वर्ष या संस्थेला तसे झाले. स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये ही संस्था त्या ठिकाणी निघाली, नावावर उपर आली. आमच्या जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ही अशी शिक्षण संस्था आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये आज विविध इमारतींचं त्या ठिकाणी उद्घाटन होतं. नवीन नवीन कोर्सेस त्यांनी आणलेले आहेत, त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला वाटतं की साने गुरुजीच्या पथस्पर्शाने पुरी झालेली भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी शिक्षण एक दर्जेदार या ठिकाणी दिलं जातं. इथलं नावलौकिक या संस्थेचा खूप वर्षापासून मी शालेय जीवनात होतो तेव्हापासून मी बघतो आहे. मी अनेक वेळेला या ग्राउंडवर खेळलेलो आहे, स्पर्धेत आलेलो आहे आमच्या जामनेर कॉलेजकडून, जळगाव कॉलेजकडून आणि एक वेगळा नावलौकिक असलेली ही संस्था आहे. आणि अजूनही मला वाटतं की ती दिवसेंदिवस ती वृद्धिंगत होते, ती वाढते आहे. नवीन नवीन कोर्स त्या ठिकाणी येत आहेत. जवळपास 16,000 विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि म्हणून आज या कार्यक्रमाला येताना मला विशेष आनंद या ठिकाणी झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरात आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. त्यांचं कामच आहे सध्या उद्धवजींचं, कारण ते विरोधी पक्षामध्ये आहेत. कोणता मोर्चा काढला त्यांनी? खंबरडा म्हणजे काय? हुरडा होता तिकडे. अच्छा अच्छा अच्छा, जनावरांसारखा अंबरडा फोडायचा. चालेल, तर त्यांना तेच काम आता योग्य आहे मला असं वाटतं. कारण आता त्यांना कोणी थारा देणार नाही. त्यांनी जेव्हापासून माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले तेव्हापासून त्यांच्या नशिबामध्ये मला वाटतं हंबरडाच आहे. संजय राऊतांनी आज म्हटलेलं आहे की सर्वपक्षीय नेते मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत. भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी देखील यामध्ये सहभागी व्हा असं त्यांनी म्हटलं. कशासाठी? 14 तारखेला आपली आपली मतं भूमिका मांडायची या संदर्भामध्ये. ते तुमची भूमिका तुम्ही मांडा ना. तुमचं भूमिका म्हणजे तुमचं रडगाडच असतं. जिंकले तरी पण ओरडणार, हारले तरी ओरडणार. त्यांच्या भूमिका कुठे त्यांची? त्यांना आता आयुष्यभर हरायचंच आहे आणि त्यांना आंबरडेच फोडायचे आहे. आणि त्यांनी फक्त सगळं जे त्याचं खापर आहे ते तर माहिती आहे, मग ते राष्ट्रपतीवर फोडतात, राज्यपालावर फोडतात, पंतप्रधानांवर फोडतात. निवडणूक आयोग आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय, सर्ववर ते फोडत असतात. त्यामुळे तुमचं काय म्हणणं ते तुम्ही जाऊन सांगा. भाऊ, ठाकरेंचा ब्रँड जो आहे तो सर्वांचा बँड वाजवणारा असं उद्धव ठाकरे म्हटले. संभळेल, इलेक्शनमध्ये कळेल. आता काय 2च महिने राहिलेत, सगळे निकाल यायला 2-2.5 महिने राहिलेत. जानेवारीपर्यंत मला वाटतं सगळ्या निवडणुका होतील आणि निकाल येतील. त्यावेळेला कोणाचा बँड वाजतो आणि कोणाचा ढोल फुटतो ते कळेल. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळचे काँग्रेसचे त्यांनी म्हटलं की गोडसेंनी जशी गांधीजींची हत्या केली त्याच पद्धतीने जे आहेत देवेंद्र फडणवीस हे शांत डोक्याने समाजामध्ये जातीमध्ये भांडणं लावत आहेत. काय बोलावं त्यांच्याबद्दल? मी काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल काय बोलावं? तर बालिश स्टेटमेंट नेहमी ते करत असतात. ते कसे काँग्रेसच्या अध्यक्षाला कुठून झाले तर मला अजून कळत नाही आहे खरं म्हणजे. आता सगळं त्यांच्याकडे सगळे चारी दिशेला चारीची तोंड आहेत. सगळे नेते म्हणजे वडट्टीवार काय बोलतील, आमचे नानासाहेब काय बोलतील, हे साहेब अध्यक्ष आहेत हे काय बोलतील. कोणाचंच तोंड कोणाच्या एखाद्या दिशेने नाही आहे. वाटेल ते तोंडात येईल ते बोलतात, वाटेल तसं म्हणजे सगळे भरकटलेलं जी आजसारखी अवस्था काँग्रेसची झालेली आहे. मला काल चोपड्यात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे बाबासाहेब पाटलांनी की शेतकरी म्हणजे लोकांना कर्जमाफीचा नाद लावू नका. कर्जमाफीचा नाद लागलाय. मला वाटतं त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मला जे समजलं ते मला माहीत नाही. मी रात्री 2 वाजता धुळ्याला आलो, नाशिकहून सकाळी इथे आलो. पण मला असं वाटतं की त्यांनी अवधानाने त्यांच्याकडून बोललं गेलेलं आहे. त्यांचा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता आणि पण त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी थेट म्हटलं की आम्ही निवडणुकीत काही आश्वासनं देतो, तुम्ही विचार केला पाहिजे. नाही, मला वाटतं असं बोलता का म्हणजे आम्ही जी आश्वासनं दिली ती सगळी पूर्ण करतो आहोत. आम्ही अगदी लाडक्या बहिणीपासून अनेक जण खूप ओरडलेत की आता फक्त निवडणुकीपुरतं आहे. आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा 12,000 रुपये वर्षाला देतो आहे. आम्ही लाडक्या बहिणींना सुद्धा सगळ्या योजनेचा लाभ देतो आहे. आम्ही स्वस्त धान्य दुकानावर मोफत धान्य गरीब लोकांना त्या ठिकाणी देतो आहे. STचं अर्ध तिकीट महिलांसाठी ती योजना आमची चालू आहे. आमची एकही योजना बंद झाली ते तुम्ही आम्हाला सांगा. ते तर मला असं वाटतं की ते का बोलले मला कळालं नाही. एखाद्याने गावात नदी मागितली तरी आम्ही देऊ असं आश्वासन देतो निवडणुकीपूर्वी, कारण आम्हाला जिंकायचं असतं. मला त्या बाबतीमध्ये काही फार बोलता येणार नाही. पण असं कुठल्याही नेत्याने किंवा मंत्र्याने किंवा आमदार कोणी लोकप्रतिनिधी असेल मला वाटतं असं बोलताच कामा नाही. त्यांना धावणारे का बोलले, कशासाठी बोलले हे मला माहीत नाही. काय गमतीत बोलले मला कल्पना नाही. पण मला वाटतं असं बोलू नये. आपल्याला जे शक्य आहे तुम्ही बघितलं असेल, मी 35 वर्ष 40 वर्षाला निवडून येतो आहे. पण असं अंतर आम्ही कधी बोलत नाही. जे शक्य आपल्याला तेच आम्ही बोलतो आणि जे आम्हाला पूर्ण करता येण्यासारखं आहे
त्याचंच वचन आम्ही देतो. हो, राष्ट्रवादीचे सदानंद शेट्टी जे आहेत ते बोलले आहेत की जर युती नाही झाली तर आम्ही भाजपचे जे आहेत उमेदवारांना आडवं पाडणार निवडणुकीमध्ये. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदानंद शेट्टी. हा समजा आता मग समजा युती नाही झाली, एकमेकाच्या विरोधात उभे राहिलो तर का आपण एकमेकांना निवडून आणण्यासाठी थोडीच उभे राहणार आहोत. आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे, महायुती म्हणूनच आम्हाला लढायचं आहे सगळ्या निवडणुका. पण समजा कदाचित काही ठिकाणी नाही जमलं, मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू आणि मैत्रीपूर्ण लढत करत असताना आम्ही एकमेकांना पाडणार होतो, आम्ही एकमेकांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू. पण भाऊ गुलाबराव पाटलांनी विनंती केलेली आहे. गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपला माझी विनंती आहे की लोकसभा असेल विधानसभा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं, त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपने आम्हाला सोबत घेऊन काम केलं निश्चित पाहिजे. राज्यभरामध्ये आमचा हाच निर्णय आहे. मान्य देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरतून आम्हाला आदेश आहेत की आपण महायुतीमध्येच लढायचं. फार अपवादात्मक परिस्थिती आहे की इथे जमतच नाही, फार तणाचं आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होईल पण आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. काल रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरती दरोडा पडलेला आहे. काय? एक रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरती दरोडा पडला आहे. लाखो रुपये लुटले गेले आहेत. 1 लाख रुपये माझा हात नाही ना. नाही तुम्ही म्हणता एकनाथ खडसे म्हणतायत म्हणून म्हटलं एखाद्या वेळेला ते इकडे सरकारवर मोठा बदल. प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. त्याच्यावर असं राजकारण्यांचा गुन्हेगारांना आश्रय. नो कॉमेंट्स. ते म्हणतात की पोलीस हप्तेखोरीमध्ये मग्न आहेत. कायदा आता मला परत बोलायला लावू नका, जाऊ द्या, त्यांना काय म्हणतात ते म्हणू द्या. आता मी त्याच्यावर बोलणं सोडलेलं आहे सध्या. ओबीसीचा जी रद्द झाला पाहिजे म्हणून रट्टीवार ओबीसीचा जी रद्द झाला पाहिजे म्हणून आंदोलन सुरू आहे. ओबीसीचा आता मुंबईमध्ये ओबीसीचा आरक्षण रद्द झालं पाहिजे. मराठा जी जो येतो ठीक आहे. तर तो मुंबई पोलीस मला वाटतं ओबीसीच्या नेत्यामध्ये मतमतांतर आहेत. ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते वेगळं सांगतायत, अजून दुसरे ते वेगळं सांगतायत. आता सध्या ज्याला जसं पटेल त्याने ते करावं. निलेश गायकवाडचं जे औद्योगिक बांधकामच्या अतिक्रमित निलेश गायकवाड जैन मुलींनी कबुतरांचा मुंबईतला प्रश्न पुन्हा उपस्थित केलेला आहे की हे चुकीचा निर्णय आहे सगळा जो आहे. पाप एक प्रकारचं की कबूतर खाण्याचं जे राजकारण होतं याच्यामध्ये सरकार मिली बघत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, त्यात राजकारणाचा कुठलाही विषय नाही. काही निर्णय आलेले आहेत संशोधनांती किंवा यामुळे कुठल्या आरोग्याला धोका आहे, भीती आहे, श्वसनाचे त्रास होत आहेत आणि त्यामुळे महापालिकेने घेतलेला हा निर्णय हा विषय महापालिके क्षेत्रातला आहे आणि म्हणून हेच कबूतरखाने बाहेर करावेत. अगदी मध्यवर्ती ठिकाणी, दादरसारख्या ठिकाणी, चौपाटीवर जिथे खूप लहान मुलं खेळतात, लोक येतात राहतात, त्या ठिकाणी न करता ठीक आहे बुद्धाय देखील दाखवली पाहिजे, केली पाहिजे. पण हे स्थळ जे आहे कबूतरखाने हे बाहेर जर हलवले तर अधिक बरं राहील असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. भाऊ निलेश गायकवाडचं अतिक्रमण निलेश गायकवाडचं जे अतिक्रमण ते पाडलं जाणार आहे तर सचिन गायकवाड जे आहे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. हे बघा, जे गुन्हेगार आहेत, गुंड आहेत, त्यांच्यावर आता कारवाई झालीच पाहिजे. आणि आपण बघताय राज्यामध्ये आता देवेंद्रजींनी मी तर म्हणेल तिसरा डोळा उघडलेला आहे. तर त्या ठिकाणी जे गुंडगिरी चालली आहे, दहशत चाललेली आहे, कुठे महिलाची छेडखाणी होते, कुठे बलात्कार होत आहेत, कुठे खून होत आहेत, जे जे असेल आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टींना आता बिलकुल कंट्रोल करण्याचं काम म्हणजे गृहमंत्री करत आहेत. पोलिसांना सक्त आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत. म्हणजे घायवळ असो का पायवळ असो, जे असतील गुन्हेगार त्यांच्या निश्चित कारवाई होईल. नाशिकला आपण बघतायत, नाशिकला तर इतकी धुलाई मोहीम आम्ही त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे की अगदी गुंडगिरी मुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. गुंडमुक्त नाशिक हा संकल्प आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून नाशिकर बघतायत. मग कुठला पक्ष आहे, कुठल्या याचा समाज आहे,